नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही इंग्रजी शिकत असणार, इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करत असणार. कारण माहिती आहे ना, आपण नवीन वर्षाचं ठरवलेलं आहे, आपलं गोल सेट केलेलं आहे की मी या वर्षी इंग्रजीमध्ये बोलणारच. तर त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सुद्धा घेऊन येत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूपच छान स्पेशल स्ट्रक्चर शिकणार आहोत. ते आपण रोज बोलत असतो, जसे की मला जाऊ दे, मला येऊ दे, तिला जाऊ दे, ती मला खेळू देत नाही, ती मला बोलू देत नाही, मला बोलू दे, मला अभ्यास करू दे, मला झोपू दे. अशा प्रकारची वाक्य आपण नेहमी बोलत असतो, पण ती इंग्रजीत कशी बोलायची ते आपण आज खूपच सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असणार तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण इथे खूपच सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं. पण खूप महत्त्वाचं म्हणजे इथे आपण तर इंग्रजी शिकतच असतो, पॅरेंट्सला आपल्याला तर इंग्रजी शिकायचीच आहे, पण इथे आपण आपल्या मुलांना सुद्धा इंग्रजी शिकवत असतो. आपल्यालाही शिकायचं आहे आणि आपल्या मुलांनाही शिकवायचं आहे. म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. आणि त्यासाठीच मी आपल्या मुलांसाठी एक ॲक्शन वर्ब्सचा व्हिडिओ बनवलेला आहे. जर तो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची आपल्या मुलांना खूपच मदत होणार आहे. तर त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पहिली कॉमेंट सुद्धा बघू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला लिंक भेटून जाईल. तर त्या लिंक वरती आत्ताच क्लिक करा आणि तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा, तुमच्या मुलांनाही दाखवा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण जी वाक्य बोलत असतो, मला जाऊ दे, मला बोलू दे, मला अभ्यास करू दे, मला झोपू दे, तर अशा प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलत असतो, ती लेटच्या मदतीनं. LET लेट म्हणजे करू देणे, एखादी गोष्ट करू देणे किंवा कुणालाही ती गोष्ट करायला परमिशन देणे, अलाव करणे, यासाठी आपण यूज करत असतो लेट. खूपच सोपं आहे. पहिले आपल्याला जर बोलायचं असेल मला जाऊ दे, तर आपण पहिले यूज करणार लेट, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि नंतर ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, मला जाऊ दे तर आपण बोलणार लेट म्हणजे मला गो म्हणजे जाऊ दे, लेट मी गो. त्याच्यानंतर तिला जाऊ दे, लेट हर गो. तुम्ही एक स्ट्रक्चर यूज करून अशी खूपच सारे सेंटेन्स बनवू शकता. प्रॅक्टिस साठी तुम्हाला कॉमेंट मध्ये सुद्धा लिहायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते त्याला जाऊ दे, तर ते लगेच तुम्ही कॉमेंट मध्ये लिहा, म्हणजे काय तुमची लगेच प्रॅक्टिस होईल. हे बघा, जसं आपल्याला ड्रायव्हिंग केल्यानेच येते, त्याचप्रमाणे इंग्लिश सुद्धा इंग्रजी बोलण्यानेच येते. म्हणून बोलण्यावर जास्तीत जास्त फोकस करा. सी गाईज, यू शुड नॉट बी अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स. तुम्हाला चुका करायला घाबरायचं नाहीये. चुकीचं का असेना, पण इंग्रजी बोलायची सुरुवात तुम्हाला करायची. कारण आपल्या मराठीमध्ये म्हणतात ना, चुकतो तोच शिकतो, चुकाल तर शिकाल. आणि जो इंग्रजी बोलायची करेल हिम्मत, त्याचीच होईल किंमत. हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून इंग्रजी बोलण्यावर जास्तीत जास्त फोकस करा. चुकीचं का असेना पण बोला. तर आपण बघत होतो, तर अशा पद्धतीने लेटचा यूज आपण करू शकतो. मला जाऊ दे, लेट मी गो, तिला जाऊ दे, लेट हर गो, त्यांना जाऊ दे, लेट देम गो. नेक्स्ट टाइम मला बोलू दे, तर तुम्ही बोलणार लेट मी स्पीक, लेट मी स्पीक. तिला बोलू दे, लेट हर स्पीक. त्याला बोलू दे, लेट हिम स्पीक. तर अशा पद्धतीने तुम्ही अनेक सेंटेन्सेस बनवू शकता. समजा तुम्ही एखाद्या क्लासमध्ये उभे असणार किंवा पब्लिक प्लेसमध्ये उभे असणार आणि तुम्हाला सांगायचं असेल, अरे पहिले मला तर बोलू दे, तर तुम्ही बोलणार प्लीज, किंवा तुम्ही रिक्वेस्टने सुद्धा बोलू शकतात, प्लीज लेट मी स्पीक, किंवा प्लीज मला संपवू दे, पहिले माझं संपवू दे. असं जर तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार प्लीज लेट मी फिनिश फर्स्ट, किंवा प्लीज लेट मी कम्प्लीट फर्स्ट, या पद्धतीने. किंवा मला एक्सप्लेन करू दे, लेट मी एक्सप्लेन, या पद्धतीने. हे सेंटेन्स, हे स्ट्रक्चर तुम्हाला खूपच युजफुल असणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ बघत असताना व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि कॉमेंट सुद्धा करा. नेक्स्ट आहे मला अभ्यास करू दे. आता आपण घरामध्ये आपण अभ्यास करत असतो, आपल्याला आपले लहान भाऊ बहीण कोणीतरी डिस्टर्ब करत असतं, तर आपण वैतागून बोलतो मला अभ्यास करू दे, तर तुम्ही बोलणार लेट मी स्टडी, लेट मी स्टडी. आजपासून तुम्हाला मला अभ्यास करू दे असं मराठीत नाही बोलायचं, तर तुम्हाला काय बोलायचंय? इंग्रजीत बोलायचंय, लेट मी स्टडी. तर याच्याने दोन फायदे होतील. तुम्ही सुद्धा इंग्रजी शिकणार, परत तुमचे लहान भाऊ तुम्ही ज्यांच्याशी बोलत असणार त्यांना सुद्धा तुम्ही इंग्रजी शिकायला मदत करणार. तर आहे की नाही युजफुल? तर तुम्ही बोलणार लेट मी स्टडी. तुम्ही काही काम करत असणार तर बोलणार लेट मी वर्क,
लेट मी कुक, स्वयंपाक करू दे. या पद्धतीने तुम्ही एक स्ट्रक्चर यूज करून सेंटेन्स बनवू शकता. नंतर मला झोपू दे. आता एखाद्या वेळेस आपण दुपारी झोपलेलो असतो तर आपल्याला घरामध्ये खूप सारे असतात डिस्टर्ब करणारे, तर तुम्ही तेव्हा बोलणार लेट मी स्लीप. डोंट डिस्टर्ब मी, लेट मी स्लीप. लेट मी गो, लेट मी कम. मला येऊ दे तर तुम्ही बोलणार लेट मी कम. त्यांना येऊ दे, लेट देम कम. आता जर आपल्याला हे सेंटेन्स नेगेटिव्ह बोलायचं असेल, त्यांना नको येऊ देऊ किंवा त्यांना नको, तिला नको येऊ दे असं जर बोलायचं असेल तर तुम्ही बोलणार डोंट लेट हर कम. तिला नको जाऊ देऊ, डोंट लेट हर गो. फक्त तुम्हाला काय यूज करायचंय पुढे, डोंट. डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे डोंट. तर तुम्ही काय बोलणार, तिला नको जाऊ देऊ तर तुम्ही बोलणार डोंट लेट हर गो. तिला नको येऊ देऊ, डोंट लेट हर कम. तिला नको झोपू देऊ, डोंट लेट हर स्लीप. तिला अभ्यास नको करू देऊ, डोंट लेट हर स्टडी. आहे की नाही सोपं? अशा पद्धतीने तुम्ही खूपच सारे सेंटेन्सेस बनवू शकता. तुम्हाला कॉमेंटमध्ये सुद्धा सेंटेन्स बोलवायचंय, तिला झोपू नको देऊ. तर तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून तिला झोपू नको देऊ हे सेंटेन्स कसं बनवणार ते मला आता लगेच कॉमेंटमध्ये करून दाखवा. मी तुमची प्रत्येकाची कॉमेंट रीड करत असते आणि तुम्हाला रिप्लाय सुद्धा करत असते. सो लगेच कॉमेंट करा. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स आपला आहे त्यांना येऊ दे, लेट देम कम. नेक्स्ट, ती मला खेळू देत नाही. आता जेव्हा आपली मुलं एकत्र खेळत असतात तेव्हा त्यांची नेहमीची तक्रार काय असते, ते मला खेळू देत नाहीये किंवा ती मला खेळू देत नाही. तर तेव्हा मुलं बोलू शकतात ती मला खेळू देत नाही. असं बोलत असतील तर शी डझंट लेट मी प्ले. किंवा तो मला खेळू देत नाही असं असेल तर ही डझंट लेट मी प्ले. इंग्रजी जर आपण अशा पद्धतीने स्ट्रक्चर वाईज शिकत गेलो तर आपल्याला इंग्रजी बोलायला खूपच सोपं वाटेल. इंग्रजी भाषा आपल्याला सोपी वाटेल. पण जर आपण ग्रामर थ्रू गेलो तर आपल्याला इंग्रजी भाषा कठीण वाटते. आपला इथं फक्त फोकस आहे इंग्रजी बोलण्यावरती आणि त्यासाठीच आपण हे स्ट्रक्चर शिकत आहोत. नेक्स्ट आहे आम्ही सुवानीला आत येऊ दिले. वी लेट सुवानी कम इन. तेव्हा तुम्हाला आधी काय यूज करायचं आहे, सब्जेक्ट, त्याच्यानंतर लेट आणि त्याच्यानंतर इतर वाक्य. वी लेट सुवानी कम इन. आम्ही तिला आत येऊ दिले. वी लेट हर कम इन. मी तिला जाऊ दिले. आता आपण हे सुद्धा नेहमी यूज करत असतो तर तुम्ही बोलणार आय लेट हर गो. मी त्याला जाऊ दिले, आय लेट हिम गो. मी त्यांना जाऊ दिले, आय लेट देम गो. या पद्धतीने. नेक्स्ट, तू मला विचारही करू देत नाहीस. एखादी व्यक्ती जर आपल्याला काही विचारत असेल तर ती आपल्याला खूपच घाई करते, सांग ना पटकन, सांग ना पटकन. तर तेव्हा आपण बोलत असतो तू मला विचारही करू देत नाहीस. तर तेव्हा सुद्धा तुम्ही बोलू शकता यू डोंट इवन, म्हणजे करू देत नाहीस. इवन लेट मी थिंक. यू डोंट इवन लेट मी थिंक यार, असं तुम्ही बोलू शकता. बाबा तुला जाऊ देणार नाहीत. आता हे सुद्धा भावंड नेहमी यूज करत असतात. आई तुला जाऊ देणार नाही, बाबा तुला जाऊ देणार नाहीत. तर तुम्ही बोलू शकता पापा विल नॉट लेट यू गो. नेगेटिव्ह सेंटेन्स सुद्धा तुम्ही लेटचं बनवू शकतात आणि पॉझिटिव्ह सुद्धा. मम्मा तुला जाऊ देणार नाही, मम्मा विल नॉट लेट यू गो. टीचर तुला जाऊ देणार नाही, टीचर विल नॉट लेट यू गो. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त लेटचा यूज करून अशी रोजच बोलली जाणारी सेंटेन्सेस तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता, तेही फक्त लेटच्या मदतीनं. फक्त तुम्हाला काय लक्षात आहे, वाक्यात करू देणे आहे ना, तर तुम्ही बोलणार लेट. राईट. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल आणि तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करणार. त्यासाठी मी खूप सारे व्हिडिओज बनवले आहेत. कुठले ऍप्लिकेशन आहेत ते सुद्धा मी बनवलेलं आहे की कुठल्या ऍप्लिकेशन वरती तुम्ही इंग्रजी बोलायची प्रॅक्टिस करू शकता. म्हणून तुम्ही आपल्या चॅनलचे व्हिडिओ सर्व अजून बघितले नसतील तर नक्की बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे जे शिकलात ते तुम्हाला मला कॉमेंटमध्ये करून दाखवायचंय. मी तुमची प्रत्येकाची कॉमेंट रीड करणार आहे. ओके, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.